नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू डिजिटल प्लॅटफॉर्म ऑफ द मेंटॉर ट्युटोरियल्स. सर्वांचं या ठिकाणी मी मेंटॉर ट्युटोरियलच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये स्वागत करतो. आज आपण या ठिकाणी काय करणार आहोत माहिती का, एक मॅथमॅटिक्सची कन्सेप्ट शिकणार आहोत. बघा, आपल्या 10वीच्या मॅथमॅटिक्स मध्ये लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल एक सर्वात सोपी आणि सर्वात महत्वाची मेथड आहे, ती म्हणजे क्रॅमर रूल मेथड. ओके, ती बोर्डाच्या एक्झामला किती मार्कासाठी पडते? 3 मार्कासाठी बोर्डाच्या एक्झामला हमखास पडते. बोर्डाच्या एक्झाम मध्ये काही क्वेश्चन कंपल्सरी असतात किंवा काही क्वेश्चन हमखास असतात, त्याच्यामधलीच ही एक मेथड आहे क्रॅमर रूल मेथड. मग त्या मेथड नुसार आपल्याला काय करायचे असतात, लिनियर इक्वेशन्स टू व्हेरिएबल सॉल्व्ह करायचे असतात. परीक्षेमध्ये स्पष्ट प्रश्न असते, सॉल्व्ह द इक्वेशन बाय लिनियर इक्वेशन बाय क्रॅमर रूल मेथड, असं क्रॅमर रूल मेथडने स्पष्ट लिहिलेलं असते. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं माहिती का, आपले दिलेले 2 लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडावे लागतात. आता स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडताना काय विचार करायचा आहे, व्हेरिएबल एक साइड कॉन्स्टंट एक साइड, व्हेरिएबल एक साइड कॉन्स्टंट एक साइड ठेवावं लागतं. मग व्हेरिएबल एक साइड ठेवले आणि कॉन्स्टंट एक साइड ठेवले. त्यानंतर आपल्याला 3 डिटर्मिनंट मांडायचे विथ द हेल्प ऑफ द कॉन्स्टंट्स अँड द कोएफिशियंट्स. ओके, तर पहिला डिटर्मिनंटचं नाव आहे डी, दुसऱ्या डिटर्मिनंटचं नाव आहे dx, तिसऱ्या डिटर्मिनंटचं नाव आहे dy. पण डी मध्ये काय मांडायचे असतात, ए बी, म्हणजे ए चे आणि बी चे. ओके, dx मध्ये काय मांडायचे, कॉन्स्टंट आणि b1 b2 मांडायचे, आणि dy काय मांडायचे, a1 a2 आणि c1 c2. आता a1 b1 c1 a2 b2 c2 काय आहेत, तर ते इक्वेशन मधले कॉन्स्टंट्स आणि व्हेरिएबल्स आहेत. a1 आणि a2 हे x चे कोएफिशियंट्स आहेत, b1 आणि b2 हे y चे कोएफिशियंट आहेत, आणि c1 आणि c2 त्या इक्वेशन मधले कॉन्स्टंट आहेत. पण रूल मात्र लक्षात ठेवायचं, व्हेरिएबल एक साइड कॉन्स्टंट एक साइड. ओके, आता या ठिकाणी बघा, तुम्ही ह्याला लक्षात कसं ठेवणार किंवा ते लक्षात कसं राहणार की कोणत्या डिटर्मिनंट मध्ये कोणती व्हॅल्यू मांडायची आपल्याला, याच्यासाठी एक मी सांगितलंय, ए बी सी बी आणि ए सी असं या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ए बी सी बी ए सी. ए बी म्हणजे A1 A2, सी बी म्हणजे C1 C2 आणि ए सी म्हणजे A1 C1. ओके, A1 A2 C1 C2. ओके, मग आता ह्याच्यासाठी एक वाक्य सांगतो मी तुम्हाला, ए बेटा चल बे आर्चीकडे, ए बेटा चल बे आर्चीकडे. असं या ठिकाणी असं जर आपण वाक्य लक्षात ठेवलं तर पूर्णपणे आपल्याला मेथड मांडता येते आणि त्याला सॉल्व्ह करता येते. तर आपण त्यासाठी एक एक्झाम्पल बघणार आहोत बाळांनो. बघा, असे 2 इक्वेशन दिलेले असतात आणि सॉल्व्ह द इक्वेशन बाय लिनियर क्रॅमर रूल मेथड असं स्पष्ट म्हणलेलं असतंय. आपला पहिला नियम काय, व्हेरिएबल एक साइड कॉन्स्टंट एक साइड. आता व्हेरिएबल्स एक साइड म्हणजे x आणि y का साइडला घ्यावं लागेल, 4x + 3y. 4 तिकडे गेलं, कॉन्स्टंट एक साइड, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह. आता आलं इक्वेशन नंबर 1, सेम ॲज इट. दुसरं 6x, y तर तिकडे बसतंय, त्याला इकडे घ्यावं लागेल, इकडे घेताना त्याचं चिन्ह बदलतंय, मायनसचं काय होईल, +5y इज इक्वल टू काय येईल, 8. इक्वेशन नंबर 2. असे 2 इक्वेशन आपण याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडलेले, व्हेरिएबल एक साइड कॉन्स्टंट एक साइड. मग आता काय बघायचं आपल्याला, त्याच्यातले कोएफिशियंटचे व्हॅल्यूज a1 a2 b1 b2 c1 c2. a1 b1 c1 शोधण्यासाठी इक्वेशन नंबर 1 मध्ये बघायचं, a1 बरोबर 4, b1 बरोबर 3 आणि c1 इज इक्वल टू 4. हे तर म्हणते 4 3 4. ओके, a2 b2 c2, a2 आहे 6, b2 आहे आपलं 5 आणि c2 आहे 8. असे a1 b1 c1 a2 b2 c2 च्या व्हॅल्यू झाल्या की आपल्याला 3 डिटर्मिनंट मांडायचे आहेत. पहिलं डिटर्मिनंटचं नाव आहे dx. मग d मांडायचं, तर d कसं मांडायचं बघा, मी तुम्हाला सांगितलं, ए बेटा चल बे आर्चीकडे. ए बी म्हणजे a च्या आणि b च्या व्हॅल्यूज, a च्या व्हॅल्यूज काय आहेत 4 आणि 6, b च्या काय 3 आणि 5. मग या ठिकाणी आता दुसरा डिटर्मिनंट आहे तो म्हणजे dx. dx मध्ये काय, ए बेटा चल बे आर्चीकडे. चल बे म्हणजे सीबी. बघा, सीबीचं बीसी जरी झालं तरी आन्सर चुकतंय बरं का. या ठिकाणी सीबी ला सीबी म्हणजे C1 C2 च्या पहिल्यांदा व्हॅल्यू 4 आणि 8 आणि बी च्या व्हॅल्यू 3 आणि 5. ओके, आता त्यानंतर dy मांडायचंय. ओके, dy मध्ये आर्चीकडे म्हणलं की एसी आपल्याला यायचंय. एसी म्हणलं की ए च्या व्हॅल्यूज पहिल्यांदा 4 आणि 6, त्यानंतर सी च्या 4 आणि 8 असं या ठिकाणी मांडायचंय. आणि ह्याला ह्या डिटर्मिनंटला सॉल्व्ह करायचं. डिटर्मिनंटला सॉल्व्ह करायचं मी तुम्हाला सांगितलंय, कसं सांगितलंय, ऊपर से नीचे तिरको तिरको करायचे गुणाकार.
ऊपर से नीचे 4 into 5 मध्ये मायनस नीचे से ऊपर 6 into 3, मग 4 पंचे 20 आणि साइन त्रिक 18, 20 मधून 18 गेल्यावर किती राहते रे 2, म्हणजे ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आलेली आहे 2. सेम ऍज इट इज dx ची ऊपर से नीचे 4 into 5 मध्ये मायनस नीचे से ऊपर, मग 4 पंचे 20 आणि 8 त्रिक 24, मग 20 मधून 24 जाते का 24 मधून 20 गेले 4, उत्तर आले मोठ्याचं चिन्ह -4. बघा चिन्ह चुकायचे नाही, त्याच्यामध्ये तेच मेजर मिस्टेक होतीये. ओके, मग परत हे ऊपर से नीचे 4 into 8 मध्ये मायनस नीचे से ऊपर 6 into 4, मग 8 चौक 32 साइन चौक 24. आता 32 मधून 24 गेल्यानंतर किती राहतात बघा बाळांनो, 32 मधून 24 गेले 8, म्हणजे या ठिकाणी हे dx dy आपलं तयार झालेलं आहे. त्यानंतर आखरीला सोल्युशन लिहिणं गरजेचं आहे. सोल्युशन ऑफ द इक्वेशन, सोल्युशन लिहिताना x ची व्हॅल्यू काढावी लागेल. dx बाय d या फॉर्म्युला निघते. मग dx ची व्हॅल्यू आपली किती आहे -4 आणि d ची व्हॅल्यू किती आहे 2. 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजे या ठिकाणी -2 असं या ठिकाणी आन्सर येणार आहे x च. आणि y चं बघायचं झालं तर dy बाय d, मग dy किती आहे रे आपलं, dy आहे 8 आणि d किती आहे आपलं 2, मग आपण जर मल्टिप्लाय डिवाइड केलं तर बे चौक 8 म्हणजे 4 येणार आहे. असं x आणि y चे व्हॅल्यूज म्हणजे सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन, सोल्युशन लिहायचं x, y म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे -2, 4. असं या ठिकाणी पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आणि 3 पैकी 3 मार्क मिळवायचे. जर या ठिकाणी तुम्हाला अशाच पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने मॅथमॅटिक्स शिकायचं असेल तर आजच मेंटॉर डिजिटल प्लॅटफॉर्म जॉईन करा.